मुंबईच्या गिरगाव चौपाटीवरती मच्छीमार बांधवांच्या बोटी महानगरपालिकेने हटवायला सुरुवात केली। स्थानिक मच्छीमार बांधव आणि पालिका प्रशासन हे आमने सामने आल्याचं चित्र बघायला मिळालं। आज मोठ्या पोलीस फौजफाट्यासह गिरगाव चौपाटीवरच्या काही बोटी महानगरपालिकेने हटवायला सुरुवात केली। त्यामुळे या ठिकाणी काही काळ तणावाचं वातावरण होतं। 1940 पासून आम्ही याच ठिकाणी बोटी लावतोय। केवळ पावसाळ्यामध्ये बोटी किनाऱ्यावरती बांधल्या जातात, इतर वेळेला बोटी या समुद्रामध्ये असतात असा दावा मच्छीमार बांधवांचा आहे। तरी सुशोभीकरणाच्या नावाखाली आमच्यावरती जबरदस्ती करणं हे चुकीचं आहे असंही मच्छीमार बांधवांचं म्हणणं आहे। गिरगाव चौपाटीच्या एका कोपऱ्यात असलेल्या मच्छीमार बांधवांच्या बोटी या मुंबई महापालिकेने हटवण्यास सुरुवात केलेली आहे। पण सध्या गिरगाव चौपाटीच्या टोकावर आहेत। सध्या पावसाळा सुरू होण्यास आहे आणि त्यानिमित्त या सगळ्या बोटी या चौपाटीच्या एका कोपऱ्यामध्ये आणण्यात आलेल्या आहेत। बोटींची कामं असतील किंवा सध्या मच्छीमारी बंद आहे आणि त्यामुळे या सध्या बोटी आणण्यात आलेल्या आहेत। मात्र आता या बोटी पालिकेने हटवण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्याला मच्छीमार बांधवांनी विरोध केलेला आहे। ही सातत्याने कारवाई सुरू आहे। गिरगाव चौपाटीच्या बोटी ह्या इथून हटवल्या जात आहेत। त्यांचं म्हणणं आहे की हे बंदर कॅन्सल झालेलं आहे। 2001 मध्ये हायकोर्टाची एपी शाह कोर्टाची ऑर्डर होती की या कोळ्या लोकांना स्थलांतर करा, पण या इथे स्थलांतर केलं गेलेलं नाही। 25 वर्षात बंदर रद्द झालं त्याचा नेमका अर्थ काय? बंदर रद्द झालं म्हणजे फिशरी डिपार्टमेंटने खोटं नाटं सांगून कोर्टाला सांगितलं कसाब सारखे प्रसंग इथे ओढू शकतात। इथे गणपतीचा उत्सव होतो, एवढं पब्लिक येतं आणि कसाबचं नाव सांगितलं। कसाब हा कपरेटमध्ये आला, गिरगाव चौपाटीत आला नाही आणि आता कसाबसारखा दुसरा माणूस आला तरी काय आम्हाला तुम्ही काढणार का? आम्ही काय कसाबला बोलवलं होतं का? हे प्रॉपर्टी कार्ड आहे आमच्या जागेचं। हे प्रॉपर्टी कार्ड 1939 पासून ते किती 69 पर्यंतचे आणि आमची 5वी पिढी आहे गिरगाव चौपाटीत। तरी देखील हे बोलतात की तुम्ही ह्या इथनं जा। का नेमकं का जायला का सांगतात? कारण काय त्याचं? कारणच आम्हाला सांगत नाहीत ते काय नाही ते बोलतात आम्हाला इथे ब्युटिफिकेशन करायचं आहे, सुंदर मुंबई करायची। पण सुंदर मुंबई करायची तुम्ही करा, पण आम्हाला काढून तुम्ही सुंदर मुंबई काय करणार आहेत? जर्नलिस्ट आसिफ खानसह सचिन गाड, ABP माझा, मुंबई।